नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय पुन्हा एकदा रत्नागिरीला. त्याआधी सकाळी लवकर बाहेर पडलेलो म्हणलो नाश्ता करून घेऊया. त्यासाठी आलेलो आंब्यामधले फेमस अशा लिटल फ्रूट रेस्टॉरंट मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत रोहित शिंदे आणि अक्षय पवार. तर हे बघा मित्रांनो, जीएसटी कमी झाल्यामुळे पाण्याच्या बाटलीची एमआरपी 18 रुपये झाल्या, तरी पण दुकानदार अजून 20 रुपयालाच विकतो. यावर तुमचं काय म्हणणं आहे जरा कमेंट करून सांगा. तर आंब्या घाटात फोटो काढत असताना आमच्या समोर हा ट्रक आला. या भावाला म्हणलो ट्रक मधून मला साखरप्यापर्यंत सोडतोच काय. हा भाऊ लगेच तयार झाला. चल म्हणला सोडतो तुला साखरप्यात. रोहित्याला आणि अक्षयला म्हणलो तुम्ही गाडी घेऊन या खाली. या भावावर बोलत असताना असं समजलं की यो भाऊ तर आपला 32 शिराचाच आहे. आणि भावाची गाडी बघा कसली कडक आहे. साखरप्यात उतरल्या पहिला रोह्याला फोन लावला, नाही त्याला वाटायचं ट्रकवाल्यानं मला किडनॅप केलाय. तवर ही पण घाट उतरून खाली आली आणि आम्ही निघालो रत्नागिरी मधील जिजाऊ फाउंडेशनच्या श्री भगवान महादेव सामरे यांच्या मोफत रुग्णालयाला भेट देण्यासाठी. या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये मित्रांनो कॅश काउंटरच नाही, म्हणून या हॉस्पिटलला मोफत रुग्णालय असं म्हणतात. आता आल्यावर असं समजलं की या हॉस्पिटलचे आणि जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री निलेश सामरे साहेब पण हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. आज इथलं मशीन रिपेअर झाल्यानंतर सामरे साहेबांची भेट घेऊन आम्ही निघालो रत्नागिरी मधील रत्नदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तर रत्नदुर्ग किल्ल्यावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा रत्नदुर्ग किल्ला 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जिंकलेला होता आणि याची जबाबदारी पूर्ण कान्होजी आंग्रे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेना दलाचे प्रमुख. रत्नदुर्ग किल्ल्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो गणपतपुळेला. गणपतपुळे इथनं फक्त 20 किलोमीटर होतं आणि अक्षाने रोहित्या पण वैतागलेली म्हणून आम्ही आलो गणपतपुळेला. तर गणपतपुळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि गणपती बाप्पा मोरया. 1-2 वर्ष झालं गणपतपुळेला यायचा कधी योगच मिळाला नाही. सारखं कामानिमित्त येतोय रत्नागिरीला, कधी गणपतपुळेला यायचा योगच मिळाला नाही. तर आज या अक्षय आणि रोहित्यामुळे मला गणपतपुळेचं दर्शन झालं आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू मित्रांनो.